अपघातग्रस्त गोविंदांना प्रताप सरनाईक यांचा दिलासा। दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदाच्या वर केईम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज केईम रुग्णालयात जाऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जखमी गोविंदाची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला। त्यांच्याशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले की दुर्दैवाने दहीहंडी उत्सवात जोखीम जास्त असल्याने अनेक गोविंदा जखमी होतात। गेली 29 वर्षापेक्षा अधिक काळ दहीहंडी उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या गोविंदांना योग्य उपचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत। सध्या दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे 1 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते। या माध्यमातून मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरात उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या सुमारे 95 गोविंदाच्या वर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत। यापैकी अनेक गोविंदावर यशस्वी उपचार करून सुखरूप घरी सोडण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीच्या सदस्यांनी जीवापाड मेहनत घेतली आहे। त्यांचे देखील कौतुक आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले। आज 7 गोविंदा खेळाडू हे केईम रुग्णालयामध्ये हस्तिरोग तज्ज्ञ डॉक्टर मोहन देसाई यांच्या देखरेखीखाली उपचार घेत होते। जखमी गोविंदांना धीर देताना मंत्री सरनाईक म्हणाले, अपघात कितीही गंभीर असला तरी गोविंदाचा आत्मविश्वास कधीच ढळत नाही। उपचार घेणाऱ्या गोविंदांनी काही टेन्शन घेऊ नये, आपण कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू। गोविंदाचा जोश, ताकद आणि मनोबल हेच दहीहंडीच्या परंपरेचे खरं वैशिष्ट्य आहे। त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणं हीच खरी गरज आहे। यावेळी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, दहीहंडी समन्वय समितीचे बाळा पडेलकर व इतर सदस्य यांच्यासह केईम रुग्णालयाचे डॉक्टर हसमुख रावत, डॉक्टर प्रवीण बांगर हे उपस्थित होते।